जेव्हा लाकूड जळून त्याची राख होते किंवा जेव्हा हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा एकत्र स्फोट होऊन तुम्हाला पाणी मिळते किंवा जेव्हा तुम्ही हे दोन द्रव एकत्र मिसळता तेव्हा तुम्हाला हा सुंदर पिवळा रंग असलेला स्थायीरूप अवक्षेप मिळतो. या सर्व उदाहरणांमध्ये आपण एक पूर्णपणे नवीन पदार्थ तयार करत आहोत, ज्यांना आपण रासायनिक बदल किंवा रासायनिक अभिक्रिया असे म्हणतो. पण सर्वात मोठा प्रश्न हा आहे की हे नवीन पदार्थ कोठून येतात? सूक्ष्म पातळीवर नक्की काय घडत असते? तेच आपण या व्हिडिओमध्ये शोधून काढणार आहोत. तर चला सुरुवात करूया. पण त्याआधी भौतिक बदल म्हणजे काय याची उजळणी करूया. उदाहरणार्थ, जर तुम्ही NaCl म्हणजे मिठाचा स्फटिक घेतला आणि तुम्ही त्यावर हातोडा मारला आणि त्याचे लहान तुकडे केले, तर तुम्हाला NaClचे स्फटिकच मिळतील. तुम्ही त्याची ओळख किंवा इतर काहीही बदललेले नाही. तुम्ही फक्त त्याचे तुकडे केले. तुम्ही मिठातील सोडियम आणि क्लोरीन अणूंचे प्रमाण बदललेले नाही. ते तसेच राहते. त्याचप्रमाणे जर तुम्ही उकळणाऱ्या पाण्याचा विचार केलात, तर पुन्हा H2O चे रेणू तसेच राहतात. पाण्याचे रेणू बदलत नाहीत. त्यांची ओळख बदलत नाही. हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे प्रमाण तसेच राहते. हे भौतिक बदल आहेत. पण आता हायड्रोजनची ऑक्सिजनबरोबर अभिक्रिया होते तेव्हा काय घडते हे पाहूया. काय घडते ते पाहण्यासाठी तुम्ही तयार आहात का? चला तर मग. इथे काय घडले ते तुमच्या लक्षात आले का? आपण आणखी एकदा पाहूया. जेव्हा हायड्रोजन आणि ऑक्सिजनची एकमेकांबरोबर अभिक्रिया होते, तेव्हा पहा काय घडते. बरं, जर तुम्ही आपले हायड्रोजन आणि ऑक्सिजन परत आणले, तर तुमच्या लक्षात येईल की अणूंची मांडणी बदलली आहे. आधी हे दोन एकमेकांना चिकटलेले होते. हे दोन एकमेकांना चिकटून एक रेणू तयार करत होते आणि हे दोन एकमेकांना चिकटून एक रेणू तयार करत होते. हे त्यांच्यामधील आकर्षण बलामुळे घडत होते. पण रासायनिक अभिक्रियेत ते आकर्षण बल तो बंध मोडते, ज्याला आपण रासायनिक बंधाचे विभाजन होणे असे म्हणतो, आणि नवीन रासायनिक बंध तयार होतात. आता हा ऑक्सिजन या दोन हायड्रोजन अणूंना चिकटलेला आहे आणि त्याचप्रमाणे हा ऑक्सिजन या दोन हायड्रोजन अणूंना चिकटलेला आहे. अशा प्रकारे पहा, नवीन पदार्थ तयार होतो. प्रमाण बदलते. पाणी हे असेच असते. आपण आधी जे पाहिले होते त्याच्याशी याची तुलना करूया. भौतिक बदलांमध्ये कोणताही नवीन पदार्थ तयार होत नाही. अणूंची मांडणी अगदी पूर्वीसारखीच राहते. पण येथे मांडणी बदलली आहे. आपल्याकडे पूर्णपणे नवीन मांडणी आहे. रासायनिक बदलामध्ये हेच घडते आणि अशा प्रकारे नवीन पदार्थ तयार होतात. आणि म्हणूनच आपण रासायनिक अभिक्रियेची व्याख्या अशी करतो की हा एक रासायनिक बदल आहे, जो तेव्हा घडतो जेव्हा दोन किंवा अधिक पदार्थांचा रासायनिक संयोग होऊन पूर्णपणे नवीन पदार्थ तयार होतो. ही एक रासायनिक अभिक्रिया आहे. रासायनिक अभिक्रियेपूर्वी जे पदार्थ उपस्थित असतात, जसे की हे हायड्रोजनचे रेणू किंवा हे ऑक्सिजनचे रेणू, त्यांना आपण अभिक्रियाकारके असे म्हणतो. आणि जे पदार्थ रासायनिक अभिक्रियेचा परिणाम म्हणून नव्याने तयार होतात, जे नंतर उपस्थित असतात, त्यांना आपण उत्पादिते म्हणतो. इथे एक छोटासा प्रश्न आहे. तुमच्या मते कोणाचे वजन जास्त असते? अभिक्रियाकारके की उत्पादिते? तुम्हाला काय वाटते? बरं पहा, इथे कोणतेही नवीन अणू तयार झालेले नाहीत. रासायनिक बदल म्हणजे त्याच अणूंची पुनर्रचना होय. कोणतेही नवीन अणू तयार झालेले नसल्यामुळे त्यांचे वजन अगदी सारखेच राहील अशी अपेक्षा असते. आणि ते तसेच असते. अभिक्रियाकारके आणि उत्पादिते यांचे एकूण वस्तुमान समान असते. हे लेगो ब्रिक्ससोबत खेळण्यासारखे आहे. जर तुम्ही काही विटा घेतल्या आणि मग त्यांची पुनर्रचना केली, तर त्यांचे वस्तुमान बदलत नाही. बरोबर? कारण त्या त्याच विटा असतात. तुम्ही फक्त त्यांची वेगळ्या प्रकारे मांडणी करत आहात. परंतु काही रासायनिक अभिक्रियांमध्ये उत्पादितांमध्ये वायू असू शकतात, जे बाहेर पडू शकतात आणि येथे उरलेल्या पदार्थांचे वजन कमी होईल, कारण तुम्ही येथे बाहेर पडणाऱ्या वायूंचे वजन करत नाही. पण जर तुम्ही हे काळजीपूर्वक केले आणि जर तुम्ही सर्व वायू साठवून ठेवू शकलात आणि मग त्यांचे वजन केले, तर तुम्हाला असे दिसेल की आधीचे वजन आणि नंतरचे वजन जवळपास सारखेच राहते. तर थोडक्यात सांगायचे तर, रासायनिक अभिक्रिया म्हणजे हा एक रासायनिक बदल आहे, जो तेव्हा घडतो जेव्हा दोन किंवा अधिक पदार्थांचा रासायनिक संयोग होऊन पूर्णपणे नवीन पदार्थ तयार होतो. हे कसे घडते? इथे नवीन अणू तयार होत नाही, तर अणूंची फक्त पुनर्रचना होत असते. तुम्हाला अणूंची वेगळी मांडणी मिळते. रासायनिक अभिक्रियेपूर्वी उपस्थित असलेल्या पदार्थांना अभिक्रियाकारके म्हणतात आणि रासायनिक अभिक्रियेनंतरच्या पदार्थांना उत्पादिते म्हणतात. आणि कोणतेही नवीन अणू तयार होत नसल्यामुळे ही फक्त एक पुनर्रचना असते. रासायनिक अभिक्रिया होताना द्रव्य किंवा वस्तुमान कमी होत नाही
किंवा वाढत नाही. या व्हिडिओसाठी इतकेच. भेटू लवकरच.